Myself Dr. Jyoti Arjune from JS College Jalna. Today's my seminar topic महिला उद्योजकता संधी आणि आव्हाने. महिला उद्योजकता हा विषय अतिशय महिलांच्या जिव्हाळ्याचा आहे, संवेदनशील आहे. कारण महिला ह्या काही ना काही ॲक्टिव्हिटी, काही ना काही काम, प्राथमिक जी कामे असतात ती करत असतात घरामध्ये, आणि त्याचंच रूपांतर उद्योजकतेमध्ये जर झालं तर त्यांना त्याचा ते जे काम करतात त्याचा मोबदला त्यांना मिळत असतो. त्यामुळे त्या आणखी प्रेरित होऊन काम करतात. तर भारतासारख्या देशामध्ये आता स्थिती बदलली आहे. स्वातंत्र्य काळात संविधानामुळे स्त्रियांची स्थिती बदलली. त्यामुळे आज उद्योजक म्हणून महिलांना आपले स्थान निर्माण करता आले. कोणत्याही समाजात महिलांची स्थिती जी आहे ती ही त्यांची सभ्यता आणि प्रगतीचा एक सूचक असतो. आज महिला उद्योजकता त्यांच्या कुटुंबाबरोबर सोयीस्कर पातळीवर राहण्यासाठी एक महत्त्वाची साधन बनलेली आहे, ज्यायोगे देशाच्या विकासात मदत होत असते. उद्योजक जगात महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत स्त्रियांना त्यांची शक्ती, कमजोरी, संधी आणि धोके लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्यामधील संभाव्यता, कौशल्य ओळखून ती पूर्ण करण्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी शोधली पाहिजेत. महिला उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा एक हेतू असणे आवश्यक आहे आणि ते विचारात घेण्यात आले पाहिजे. आता आपण पाहूया महिला उद्योजकता म्हणजे काय. महिला उद्योजकता म्हणजे महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, चालवणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे. यात उत्पादन सेवा येतात, उत्पादन येतं, सेवा येतात, सेवा क्षेत्र येतं, शेती येते, हस्तकला येते, तंत्रज्ञान येतं, ई-कॉमर्स येतं, अन्न प्रक्रिया, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्या आपलं नाव अग्रगण्य करू शकतात. महिला उद्योजकतेची उद्दिष्ट काय काय आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. उद्योजकतेमध्ये जे काम महिला करतात तेच काम त्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये, रोजच्या दैनंदिनीमध्ये ते करतच असतात. पण त्याचं रूपांतर जर व्यवसायात झालं तर त्यांना त्यांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे, समाजात त्यांचं स्थान आहे ते वाढलं जातं. कारण का त्यांना त्याचा मोबदला मिळत असतो, परतावा मिळत असतो. त्या स्वावलंबी बनतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, आपल्याबरोबर इतरांनाही रोजगार देऊ शकतात. उद्दिष्ट काय महिला उद्योजकतेची. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढवणे, नवीन कल्पना, कौशल्य व विकासाला चालना देणे. आता महिला उद्योजकतेची वैशिष्ट्ये काय आहेत तर नेतृत्व क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, जोखीम स्वीकारण्याची तयारी, आत्मविश्वास, व्यवस्थापकीय आणि नियोजन कौशल्य, चिकाटी आणि मेहनत. हे जे गुण आहेत ते प्रत्येक महिलेमध्ये कमी जास्त प्रमाणात असतातच. त्यामुळे त्या प्रत्येक व्यवसाय यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतात. महिला उद्योजकतेचे महत्त्व काय आहे तर कुटुंबाचे उत्पन्न वाढते, महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होते, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतो, ग्रामीण विकासाला चालना मिळते, देशाच्या GDP आणि आर्थिक प्रगतीत योगदान मिळते. पुरुष जसं व्यवसाय सुरू करतात तो पुढे चालवतात, त्याचप्रमाणे महिलांनी जर व्यवसाय सुरू केला आणि तो पुढे चालवला तर त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. सर्वप्रथम त्यांना घरातून विरोध होतो, घरातल्या अडचणी सोडून मग बाहेर पडावं लागतं. बाहेर पडल्यानंतर समाजाचा पण त्यांना म्हणावा तसा पाठबळ किंवा पाठिंबा मिळत नसतो. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आहे भांडवलाची अडचण. जर कोणतं काम पुरुष करणार असतील, व्यवसाय करणार असतील, उद्योग करणार असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये ते जर पुढे जाणार असतील तर त्यांना भांडवलाची मदत घरातून मिळत असते. कारण पुरुष करणार म्हटल्यानंतर तो यशस्वी होणार असा प्रत्येक घरातला समज असतो. पण तेच काम जर महिला करणार असतील तर त्यांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी त्या प्रमाणात सहकार्य मिळत नाही. त्याचबरोबर आहे व्यवसायाचा अनुभव आणि प्रशिक्षणाचा अभाव. महिलांनी उद्योग सुरू केला तर तो यशस्वी होईलच, पण त्याबरोबर त्यांना जे टेक्निकल नॉलेज असतं, प्रशिक्षण घेतल्यानंतर जो फरक पडत असतो व्यवसाय उभारल्यानंतर तो सुरू ठेवण्यासाठी, त्यांनी प्रशिक्षण घेतलं नसल्यामुळे आणि व्यवसायाचा अनुभव कमी प्रमाणात असल्यामुळे
त्यांना त्या एक समस्येला सामोरे जावं लागतं. कारण प्रशिक्षण घेतल्यानंतर खूप साऱ्या अडचणी सॉल्व कशा करायच्या ते समजत असतं. त्यानंतर आहे सामाजिक सहकार्याचा अभाव. समाज लवकर ॲक्सेप्ट करत नाही की महिला कोणता व्यवसाय करतायत, त्या पुढे जात आहेत, त्या काहीतरी करतायत तर त्या यशस्वी होतीलच असा समाजाचा समज नसतो. महिला करतायत तर त्या डुबणार, त्यांचा व्यवसाय पुढे जाणार नाही, अशी प्राथमिक त्यांच्या मनावर बिंबवलेली पारंपरिक प्रथा असते. कारण महिला करणार म्हणजे त्या पुढे नाही जाणार, त्यांच्यानी काय होतं, असा एक समज समाजाचा असतो. त्याचबरोबर कायदेशीर अडथळे आणि प्रक्रिया. काही ध्येय धोरणं, कायदे आणि कायद्याच्या बाबतीत जे सरकारी समर्थनाची कमतरता ही देखील महिला उद्योजकापुढील आव्हाने असतात. कामाचे ठिकाण, वेळ, पुरुष स्त्रियाबद्दल एकवाक्यता. पुरुष आणि स्त्रियांच्या कायद्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. हे कायदे महिला उद्योजकांना अडवणूक ठरतात. उदाहरणार्थ स्त्रियांचे आरक्षण, कर, फायदे इत्यादी किचकट कायदे व्यवसाय चालवण्यासाठी आणि सुरू ठेवण्यासाठी महिलांसमोर अडचणी निर्माण करतात. आर्थिक अडचणीमध्ये सर्वप्रथम भांडवलाचा अभाव असतो. भांडवल उभा करणं इथून सुरुवात करावी लागते महिलांना. भांडवल उभा करण्यासाठी सुद्धा परिश्रम घ्यावे लागतात. त्याचबरोबर तारण मिळवण्याची अडचण म्हणजे त्या महिलांच्या नावावर स्वतःचं घर नसतं, ना जमीन नसते, मालमत्ता नसते. सगळं काही घरातील कर्त्या पुरुषाच्या नावावर असल्यामुळे त्यांना तारण म्हणून काही ठेवता येत नाही आणि त्याच्या मोबदल्यात कर्ज मिळवता येत नाही. वित्तीय साक्षरतेचा अभाव म्हणजे सरकारी अनुदान, कर्ज योजना, बँक प्रक्रिया ह्याची पुरेपूर माहिती नसल्यामुळे भांडवल मिळवण्यात अडचणी येतात. त्याचबरोबर दुसरी अडचण आहे सामाजिक आणि सांस्कृतिक अडचण. सामाजिक आणि सांस्कृतिक अडचण म्हणजे पारंपरिक भूमिका. समाजात महिलांना घर सांभाळणे आणि कुटुंबाची काळजी घेणारी प्रायमरी केअरटेकर समजलं जातं. त्यामुळे व्यवसायासाठी पूर्ण वेळ देणं त्यांना खूप अवघड जातं. त्याचबरोबर कौटुंबिक दाब असतो. काही वेळा कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा नसतो किंवा व्यवसायातील उद्भवणाऱ्या जोखमीमुळे विरोध होतो. अशा समस्याला सामोरे जावं लागतं महिलांना. पुरुषप्रधान मानसिकता. अनेक व्यवसाय क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे हे व्यवसाय पुरुषांनीच केले पाहिजेत, हे व्यवसाय पुरुषांचेच असतात. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग आहे, ऑटो चालवणे आहे, ट्रेन चालवणे आहे, पायलट आहे, अशी जी कामं असतात या प्रकार अजून दुसरे कामं जे कामं पुरुषच करतात असा समाजाचा असल्यामुळे तिथे त्यांना सहकार्य मिळत नाही. जर तेच काम महिला करत असतील तर जर तेच काम महिला करणारे काम पुरुष करत असतील तर तिथं त्यांना ॲक्सेप्ट केलं जातं की हे काम पुरुष करू शकतात, तर तो व्यवसाय ठरतो. जसं की स्वयंपाक करणे असेल तर त्याला आचारी म्हटलं जातं. पण महिलांना वेगळा शब्द आहे का आचारी. स्वयंपाक करत असतील तर त्याचबरोबर लॉन्ड्रीवाला असतो, महिलांचं कामच असतं ते. परंतु जर पुरुषांनी तो व्यवसाय केला तर ते ॲक्सेप्ट केलं जातं. पण पुरुष जे काम करतात तेच काम जर महिला करत असतील तर तिथं त्यांना सहजासहजी ॲक्सेप्ट केलं जात नाही. त्यानंतर आहे कौशल्य आणि व्यवस्थापकीय अडचणी. प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना पुढे जाण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी जे काही कौशल्य लागतं त्या कमी पडतात. त्याचबरोबर बाजारपेठेची माहिती नसते, बाजारपेठेची म्हणावी तशी माहिती नसते, त्यामुळे त्यांना ही एक अडचण येते. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या बऱ्याचशा योजना भारत सरकारने योजलेल्या आहेत. त्या योजनाबद्दल महिलांना माहिती नसते. त्या उद्योग करतात, चालवतात, प्रॉफिट कमावतात, पण त्यांना विशिष्ट योजना माहिती नसल्यामुळे त्याच्यात पुढे जात नाहीत. तिथल्या तिथं त्यांचा व्यवसाय राहतो. त्या कुटुंब सोडून, जबाबदारी सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांचा व्याप वाढवू शकत नाही. मग त्याच्यामुळे त्यांचा प्रॉफिट जो आहे, त्यांचा व्यवसायाचा व्याप आहे तो कमी प्रमाणात असतो. महिला उद्योजकतेसाठी आवश्यक असणाऱ्या जे कौशल्य आहेत त्यात आहे आर्थिक व्यवस्थापन, विपणन, डिजिटल साक्षरता, ग्राहक सेवा,
संवाद कौशल्य, व्यवसाय नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन हे आवश्यक कौशल्य महिलांमध्ये असतात आणि त्याच्यात अजून थोडीशी सुधारणा केली तर त्या व्यवसायासाठी पूरक असते. हे कौशल्य पुरुषांना आत्मसात करावं लागतं, पण महिलांमध्ये हे गुण इनबॉर्न असतात, त्यामुळे त्या कोणताही व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. धन्यवाद.